आजचा प्लॅन ना एकदम सॉलिड होता. आम्ही फुल एक्सायटेड होऊन निघालो होतो ब्लफर्स बीचला जायला. स्नॅक्स घेतलं, बॅग भरली, वीराला रेडी केलं. फुल बीच वाईब्स येत होते. पण कधी कधी ना लाईफमध्ये एक प्लॉट ट्विस्ट असतो. तिथे आम्ही पोहोचलो आणि कळालं की काही कारणांमुळे कार्सला अलाउडच करत नाही आहेत जायला. आणि खरं सांगू, आमच्याकडे एवढी एनर्जी नव्हती की आम्ही चालू 2 किलोमीटर जाऊ. मग आम्ही नियर बाय एखादा पॉईंट शोधावा म्हणून एक लुकआउट पॉईंट शोधला. तिथे ना एक पार्क होता आणि असं वाटलं कधी कधी अल्टरनेट प्लॅन पण खूप जास्त सुंदर असतात यार. त्या लुकआउट पॉईंटच्या पार्कमध्ये ना अजिबात गर्दी नव्हती. खूप शांतता, नो लाऊड आवाज, नो रश, फक्त बर्ड्सचा एक छानसा आवाज, थंड हवा आणि समोरचा तो व्ह्यू. आणि त्यात आमची क्यूट वीरा. जसं मी तुम्हाला सांगितलंय, कुठेही गेलो की मॅडमला पकडलेलं आवडत नाही. मग तिला तिचं खेळू द्यायचं. ती तिची खेळत होती, मस्त इकडे तिकडे पळत होती, एक्सप्लोअर करत होती. आणि आज पहिल्यांदा वीराने डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर चष्मा ठेवला होता. इतकी छान दिसत होती ना ती, एकदम बाहुलीसारखी. खरं सांगू तर हे सगळं एक जादूई वाटत होतं. आम्ही तिथे बसलो, थोडंसं खाल्लं, खूप गप्पा मारल्या आणि वीराच्या मागे खूप धावलो. टाईम लिटरली कसा गेला कळलाच नाही. आणि आम्हाला ज्या बीचला जायचं होतं ना, तोच बीच त्या लुकआउट पॉईंटवरून दिसत होता. त्यामुळे आम्हाला एवढं काही वाईट वाटलं नाही आणि आम्ही खूप मजा केली. जर तुम्हाला हा रील आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रीलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.